Audio Jungle. Audio Jungle. पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून. अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या रखेलीच्या पतीचा प्रियकराने साथीदाराच्या मदतीने केबलने गळा आवळून खून करून मृतदेह पत्राच्या पेटीत घालून फेकून देण्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. महमद बंडू जमदार, वय 50, राहणार तळदंगे फाटा, पट्टणकोडोली, तालुका हातकणंगले असे मृताचे नाव आहे. कोगनोळी हंसणार रस्त्यावरील ओढ्यात मृतदेह असलेली पेटी टाकण्यात आली होती. व्यक्तीचा तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने हुपरी पोलिसांना हा खून उघडकीस आणला. या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद यांची पत्नी तहसीन, वय 39, राहणार तळदंगे, सूरज मोहम्मद दफनिक शेख, वय 21, राहणार कागल, सौरभ पांडुरंग पाटील, 21, राहणार कोल्हापूर या संशयितांना ताब्यात घेतले आहे. मुख्य संशयित सचिन गजानन मगदुम, वय 21, राहणार हुपरी, पसार झाला आहे. तळदंगे फाटा, पट्टणकोडोली येथे महमद बंडू जमादार स्क्रॅपचा व्यवसाय करीत होते. 26 फेब्रुवारी पासून ते बेपत्ता होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या प्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन हुपरी पोलिसांच्या स्वाधीन केले. हुपरी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता खुनाची धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी तातडीने कोगनोळी तालुका चिक्कोडी येथील ओढ्याजवळ जाऊन खात्री केली असता पत्राच्या पेटीत मृतदेह आढळून आला. महमद बंडू जमदार हे पट्टणकोडोली येथील तळदंग फाटा वसाहतीत पत्नी व मुलासह राहत होता. त्याची पत्नी तहसील जमदार हिचे हुपरी येथील सचिन मगदुम यांच्याशी अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधास अडथळा पती महमद ठरत असल्याने पतीने प्रियकर सचिन व त्याचे साथीदार सूरज शेख आणि सौरभ पाटील यांच्या मदतीने पतीचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले. कर्ज मिळवून देण्याचा बहाणा करीत संशयित सचिन व त्यांच्या साथीदारांनी महमद यास कारमधून कागलजवळ नेले. त्या ठिकाणी केबलने त्याचा गळा आवळला. त्यातच ते जागीच गतप्राण झाले. तेथून मृतदेह पेटीत घालून कर्नाटक हद्दीत टाकण्यात आला, असे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी सांगितले. यासाठी पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पल्लवी यादव, सहाय्यक फौजदार सचिन सावंत, प्रल्हाद कोळी, प्रकाश घाटगे, पोटकुळे गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत, उपनिरीक्षक खुले आदींनी कामगिरी बजावली. ग्रुप ऑफ मीडियासाठी पौर्णिमा पवार, सागाव.